नमस्कार मित्रमैत्रिणी, आज आपण बनवणार आहे कलेजी फ्राय। तर कलेजी फ्राय बनवण्यासाठी आपण आणलेले कलेजी। तर कलेजी ही धुवून घ्यायची। धुवून घेतल्यानंतर ह्याला हळद मीठ लावून ठेवलेलं आहे मी कापून। आणि आता आपण चालू करूया कलेजी फ्राय करायला। इथे कढई ठेवलेली आहे गरम करायला। आता त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया। तेल 2-3 पळ्या टाकूया आपण। आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता धुवून घेऊन त्याला मस्त फोडणी देऊया। असं कढीपत्ता टाकायचा, तड 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 असा आवाज आला पाहिजे त्याचा कढीपत्त्याचा। तर आता आपण त्याच्यामध्ये असा भरपूर असा कांदा टोमॅटो घ्यायचा कापून बारीक एकदम मस्त, आणि त्याच्यामध्ये टाकायचा। कांदा हा भरपूर घ्यायचा, कमी नाही, चिंगूसपणा नाही करायचा अजिबात। तर असा फ्राय करायचा। थोडंसं आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया, जेणेकरून तो पटकन सॉफ्ट आणि ब्राऊन होईल। तर आता आपण मीठ टाकून घेतलेलं आहे। तर आपण त्याला शिजवून घेऊया थोडं 5-10 मिनटं। तर आता हा कांदा एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि ह्याचा कलर पण रेड दिसत आहे, लाल कलर दिसत आहे। तर आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया थोडीशी, आणि आपला घरगुती मसाला असतो ना तो टाकायचा आहे। मी ते 2 चमचे टाकते, जास्त तिखट नको, माझ्या मुलीला खूप आवडते कलेजी फ्राय। तर आता आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये कलेजी। कलेजी तुम्ही शिजवून पण घेऊ शकता किंवा डायरेक्ट पण करू शकता। शिजवल्यानंतर आणि डायरेक्ट केल्यानंतर ह्याची चव पण वेगळीच लागते। आता वरून थोडंसं मीठ टाकूया, आणि कोथिंबीर, ही अशी कोथिंबीर अशी तोडून टाकायची। तोडून टाकण्यात आणि कापून टाकण्यात खूप फरक असतो आणि चवीत पण फरक पडतो। तर कोथिंबीर टाकण्यात काय चिंगूसपणा करू नका, अशी भरपूर अशी कोथिंबीर टाकायची। आणि तर आता ही अशी परतून घेऊया आपण कलेजी, आणि त्याच्यामध्ये हा चिकन बादशाह मसाला टाकूया। आणि मिक्स करून घेऊया, आणि त्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया। पाणी टाकून हे 10 ते 15 मिनटं शिजवून घेऊया। अशी मिक्स करून त्याच्याबरोबरच पाणी ठेवूया ते शिजेपर्यंत, आणि येऊन शिजवून देऊया। तर आता आपण चेक करूया शिजले की नाही। मस्त झाले, एकदम ग्रेव्ही सारखे। आता हे शिजलेले आहे। आता मी छोट्या डिशमध्ये माझ्या मुलीला टेस्ट करायला देणार आहे, ती सांगेल कशी झाले ते। आता आपण गॅस बंद करूया। ही बघा, थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया त्याच्यावरती गार्निशिंगसाठी। कोथिंबीर टाकण्यामध्ये कंजूसी अजिबात करायची नाही। तर आपण तिला टेस्ट करायला देऊया। अक्षरा, हे टेस्ट करून सांग मला कसं झालंय ते। गरम दिसताना तर खूप छान दिसतंय, आपण टेस्ट करूया।
खूप गरम आहे. खूप छान झालंय मम्मी. खूप छान झालंय. मस्त आहे. एक नंबर मम्मी. ओके बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.